कुठलाही DTHचा पॉवर सप्लाय कार्ड बघितला तर 1 वर्षाच्या आत त्यामध्ये फॉल्ट हा नक्की ठरलेलाच. कारण मोस्टली DTHचे पॉवर सप्लाय जे असतात ते चायना मेड असतात आणि चायना मेड म्हटल्यानंतर चायनाचं असं गणित ठरलेलं आहे, चले तो चांद तक नाही तो शाम तक, असा काहीसा प्रकार ह्या DTHच्या कार्डमध्ये घडलेला असतो. कारण अशा प्रकारच्या DTHच्या कार्डमध्ये 1 वर्षाच्या आत हा कुठला ना कुठला फॉल्ट हा येतच असतो. मी संतोष, तुम्ही पाहतात कापावर इलेक्ट्रॉनिक्स लॅब. चला तर मग मित्रांनो, ह्या पॉवर सप्लाय कार्डमध्ये काय फॉल्ट आलेला आहे आज आपण पाहूयात. मी सुरुवातीला चेक करत होतो तर त्यामध्ये मला हे जे 2 डायोड आहेत, हे 2 डायोड शॉर्टिंग लक्षात आलेले आहेत आणि त्याबरोबरच हा जो इंडक्टरचा जो कॉईल आहे, हा इंडक्टरचा कॉईल ओपन दाखवत आहे. म्हणून मी ह्या PCBमधून हे दोन्ही कंपोनंट हे रिमूव्ह करून घेतलेलं आहे. तरी अजून एकदा मी आपल्यापुढे हे कंपोनंट एकदा टेस्ट करतो. मल्टीमीटर जो आहे हा कंटिन्युटी मोडवर सेट करून घेऊ. कंटिन्युटी मोडवर सेट केल्यानंतर जे आपल्याकडं 2 प्रोब आहेत, रेड आणि ब्लॅक प्रोब, तर हे रेड आणि ब्लॅक प्रोब हे आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी लावू शकतो. मग लावल्यानंतर आपल्याला अशा कुठल्याही प्रकारची कंटिन्युटी ह्यामध्ये दिसत नाही. अजून ह्या पण बाजूला आपण बघू शकतो. म्हणजे हा कम्प्लिटली ओपन झालेला आहे. मी पूर्वी एक व्हिडिओ टाकलेला होता, डिटेल DTHचा जो पॉवर सप्लाय कार्ड आहे त्यावरती जेवढे काही कंपोनंट असतात त्या कंपोनंटचं वर्किंग फंक्शनचा एक व्हिडिओ टाकलेला होता. तो आपण पाहू शकता. ह्याचं वर्किंग जे काय आहे ते मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे. तर आता आपल्याला हा जो इंडक्टर आहे, इंडक्टर हे ह्याला लाईन इंडक्टर म्हणतात, हा लाईन इंडक्टर हा ओपन दिसतो. मग मी ह्या PCBमधून अगोदरच रिमूव्ह करून घेतलेला होता, कारण चेक केल्यानंतर मला लक्षात आलं की हा ओपन आहे, म्हणून हा रिमूव्ह करून घेतला. आणि परत हे जे डायोड आहेत, हे 2 डायोड, आता आपण हे डायोड जर चेक केलं तर ह्या ठिकाणी पहिला जो डायोड आहे तो कंटिन्युटी मोडवर ठेवल्यानंतर व्हॅल्यू दाखवतं आहे. म्हणजे एक साईडला व्हॅल्यू दाखवते आणि दुसऱ्या बाजूला जर चेक केलं तर व्हॅल्यू दाखवत नाही. याचा अर्थ हा डायोड ओके आहे. हे ऑलरेडी आपण चेक केलेलं आहे. हे मी आपल्यापुढं परत अजून एकदा चेक करतो आहे. म्हणजे हा जो व्हाईट बँड जो दिसतो आहे तो म्हणजे निगेटिव्ह असतो आणि ज्या वेळेस निगेटिव्हला मी हा पॉझिटिव्ह प्रोब जोडल्यानंतर ह्या ठिकाणी व्हॅल्यू दिसत नाही. याचा अर्थ हा डायोड ओके कंडिशनला आहे. मग तसंच आता मी प्रोब चेंज करून घेतो. प्रोब चेंज करून घेतल्यानंतर या डायोडमध्ये व्हॅल्यू दिसते. म्हणजेच जेव्हा डायोडची प्रॉपर्टी काय आहे, फॉरवर्ड डायरेक्शनला तो करंट फ्लो करतो. याचा अर्थ कंटिन्युटी दाखवते, म्हणजेच कंटिन्युटी किंवा काहीतरी व्हॅल्यू शो होते. याचा अर्थ हा डायोड हा ओके कंडिशनला आहे आणि दुसऱ्या बाजूला तो ब्लॉक करतो. तर सेम कंडिशन आपल्याला ह्या ठिकाणी दिसत नाही. हे जर 2 डायोड जर चेक केलं, ह्या 2 डायोडमध्ये डायरेक्टली आपल्याला ह्या ठिकाणी शॉर्टिंग दिसते. मग याचा अर्थ असा झाला, हे 2 डायोड हे ह्या ठिकाणी ह्या सर्किटमध्ये वर्क करत नाहीत, म्हणजेच शॉर्टिंग दिसत आहेत. तर आता मी काय करतो, माझ्याकडं एक DTHचा फॉल्टी कार्ड आहे. त्या फॉल्टी कार्डमधले हे जे डायोड आहेत, हे डायोड त्या ठिकाणी लावतो. ह्या PCBमधून हे जवळपास मी सर्वच्या सर्व कंपोनंट मी हे काढून घेतलेले आहेत, जेणेकरून मला जे कुठल्याही सर्किटमध्ये अशा ह्या कंपोनंटचा वापर पुढे करता येईल. तर आता ह्या PCBमध्ये आता जो आपण पाहिला होता, ह्या PCBमध्ये हे 2 डायोड आणि हा एक NTC
आणि हे एक लिंक टाकून देतो. तर आता हे डायोड या PCBमध्ये माउंट करण्या अगोदर डायोड चेक करून घेऊ. हा डायोड आता ओके आहे. हा एक डायोड आणि हे सुरुवातीला अगोदर ही फॉल्टी जे डायोड आहे हे डायोड या ठिकाणी मी रिमूव्ह करून घेत आहे. हे जे दोन डायोड होते हे फॉल्टी डायोड म्हणजे शॉर्टिंग झालेले डायोड होते. हे डायोड मी बाजूला ठेवतो आणि जे आत्ता जे आपण ओके डायोड चेक केले होते हे डायोड ह्या ठिकाणी मी माउंट करून घेतो. आता आपल्याला ह्या PCBवरती ऑलरेडी एक मार्किंग करून ठेवलेलंच आहे. मार्किंग करून दिलेलं आहे की व्हाईट पोर्शन कोणत्या साईडला लावायचा आहे आणि ब्लॅक पोर्शन कुठल्या बाजूला लावायचा आहे. यातला हा जो पोर्शन आहे तो हा व्हाईट पोर्शन आहे. व्हाईट पोर्शन मी ह्या बाजूला टाकतो. अशा प्रकारे मी हे डायोड इथे सोल्डरिंग करून घेतो. मी आता ह्या प्रोटेक्शनसाठी या ठिकाणी मी सर्किटमध्ये NTC वापरतो. NTC हा शॉर्टिंग दाखवतो आहे म्हणजे याचा अर्थ ओके आहे. हा NTC मी या सर्किटमध्ये आता सोल्डरिंग करून घेतो. या ठिकाणी इथे एक लिंक टाकलेली आहे आणि ह्या बाजूला NTC टाकला आहे. आता आपण ह्या सर्किटमध्ये हा NTC हे दोन डायोड आणि हे एक लिंक टाकून घेतली. आता ह्याच्यानंतर आपण एक प्रायमरी बेसिसवर ह्या इनपुटला काही कंटिन्युटी दाखवते का चेक करू. तर ह्या ठिकाणी कंटिन्युटी दाखवत नाही. याचा अर्थ हा सर्किट आता सध्या तरी ओके आहे. आता आपण ह्याला लाईव्ह कनेक्ट करून बघू. त्याच्या अगोदर सिरीज लॅम्प ह्याच्या अक्रॉस मी कनेक्ट करतो. जर त्यामध्ये काही जर प्रॉब्लेम आला म्हणजे सिरीज लॅम्पमध्ये जर सपोज आपल्याला इंटेन्सिटी जास्त दाखवत असेल तर मला परत सर्किट चेक करावं लागणार आहे. तर चला तर मग आता आपण काय करू, हा सिरीज लॅम्प कनेक्ट केल्यानंतर ह्यामध्ये काही चेंजेस होतात का किंवा लॅम्पची इंटेन्सिटी कशी दिसते हे आपण पाहूया. जेव्हा आपण सिरीज लॅम्प कनेक्ट करतो तेव्हा हे सर्व काम खूप केअरफुली करावं लागतं. तर आपल्याला इलेक्ट्रिकलचं नॉलेज असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज असेल तरच ही अशी डेअरिंग करा. कारण काय होतं, शॉक लागण्याची शक्यता जास्त असते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केअरफुली करायच्या असतात. आता मी या ठिकाणी सिरीज लॅम्प सर्व्हिसमध्ये घेतो. हा चालू केल्यानंतर ह्याची इंटेन्सिटी आता फुल दिसते.
या सर्किटला सर्व्हिसमध्ये घेतल्यानंतर आपल्याला काय दिसतं ते चेक करू. ठीक आहे, म्हणजे ओके कंडिशनमध्ये आहे का आपल्याला, म्हणजे हा जो लॅम्प आहे तो जास्त इंटेन्सिटी दाखवत नाही, याचा अर्थ हे सर्किट आता ओके झालेलं आहे. ह्या सर्किटला मी सर्व्हिसमध्ये घेतो आणि त्याचा आउटपुटला जो येणारा व्होल्टेज आहे तो चेक करून घेतो. मी आता हा सर्किट सप्लायला कनेक्ट केलेला आहे. हा सर्किट ऑन केल्यानंतर ह्याच्या अक्रॉस जो काही येणार आहे व्होल्टेज तो चेक करून घेतो. म्हणजे 11.5 आता व्होल्टेज ओके झालेला आहे. हा ते ग्राउंडला कनेक्ट करू म्हणजे हे सोपं जाईल आपल्याला हा व्होल्टेज चेक करायला. 20 हा जो असायला 3.5 ओके आहे, 12.5 ओके आहे. याचा अर्थ आपल्याला हे सर्वच्या सर्व व्होल्टेज ओके मिळतात, म्हणजेच आउटपुटला सर्वच्या सर्व व्होल्टेज हे करेक्ट व्हॅल्यू दाखवतात. मित्रांनो, एक छोटासा फॉल्ट सापडला होता, तो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवून दिला, रिपेअर केला. म्हणजेच 2 डायोड शॉर्टिंग निघाले होते आणि एक इंडक्टरची जी लाईन इंडक्टर असतो तो लाईन इंडक्टर ओपन झाला होता. तो मी लाईन इंडक्टर NTCला रिप्लेस केला आणि दुसरा जो आहे हा एक लिंक अटॅच केली आणि हे जे 2 डायोड आहेत हे 2 डायोड रिप्लेस केला. त्याच्यानंतर मला ह्या ठिकाणी जो प्रॉपर आउटपुट पाहिजे होता तो प्रॉपर आउटपुट ह्या ठिकाणी मिळालेला आहे. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा, लाईक करा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.